नमस्कार मंडळी, क्रेझंट फूड मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपल्या महाराष्ट्रात 12ही महिने ऋतूनुसार आपण वेगवेगळे सण साजरे करतो। दिवाळी असो, दसरा असो, गणपती असो किंवा रक्षाबंधन असो किंवा पाडवा असो, प्रत्येक सणाला आपण काही ना काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करतो। जसे सण तसे आपले पदार्थ महाराष्ट्रीयन थाळीच असतात। तर जसे की पुरणपोळी, परत श्रीखंडपुरी, आम्रखंडपुरी आणि असे अनेक बरेच प्रकारचे पदार्थ आपण बनवतो। तर महाराष्ट्रीयन थाळी या प्रत्येकाच्याच आवडीच्या असतात। तर मी सुद्धा आज तुम्हाला अशीच एक इन्स्टंट आणि फक्त 45 ते 1 तासात होणारी महाराष्ट्रीयन थाळी इथे बनवून दाखवणार आहे। तर त्याच्यासाठी मी इथे आधी 2 पेले तांदूळ स्वच्छ धुवून 30 मिनिटं मी पाण्यात भिजत घालणार आहे आणि 2 बटाटे छान चिरून आता गॅसवरती ठेवणार आहे आणि हे छान शिजवून घ्यायचे आहेत, कारण याची आपल्याला एक रस्सा भाजी बनवायची आहे। आणि ही थाळी खूप झटपट होते, कोणीही बनवू शकतं, कोणी नवीन व्यक्तीसुद्धा ही थाळी बनवू शकतं आणि खायला सुद्धा तेवढीच चविष्ट लागते। तर इथे स्वीटमध्ये आपल्याला गाजराचा हलवा बनवायचा आहे। तर त्याच्यासाठी मी इथे छान 2-3 चमचे तूप टाकून मस्त गाजर तुपामध्ये परतून घेणार आहे। गाजराचा मी किस केलेला आहे आणि त्याला आता छान परतून घेणार आहे आणि तो छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। तर या डिशमध्ये आपल्याला स्वीटसुद्धा आहे, परत तळणीचे पदार्थ आहेत, पुरी आहे, भाजी आहे आणि मस्त चमचमीत असा पुलावसुद्धा आहे। तर ही थाळी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा पूर्ण झाल्यावरती। तर गाजर आपल्याला छान स्वच्छ धुवून आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुपातच छान तळून घ्यायचं आहे। तुपामुळे त्याला एक खूप सुंदर असा चव आणि टेक्स्चर आणि रंगसुद्धा येतं। तर त्याच्यामुळे आपल्याला तुपातच याला मस्त भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी आता छान असं तुपात भाजून घेणार आहे। तुपात भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला छान खवा मिक्स करून घ्यायचा आहे। माझ्याकडे मी घरी बनवलेलाच खवा होता, त्याच्यामुळे मी तो टाकून घेतला आहे। जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तरी तुम्ही नाही टाकू शकत किंवा बाहेर डेअरीमध्ये सुद्धा तुम्हाला रेडीमेड भेटतो, तो सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर हा मी घरी बनवलेला होता आणि त्याच्यामुळे मी हा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि खव्यामुळे याला खूप सुंदर टेस्ट येते। त्याच्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा। अशा प्रकारे सुद्धा खूप छान होतो गाजराचा हलवा। छान असं 2 मिनिटं मस्त तुपामध्ये फ्राय करायचे। फ्राय करून झालं की याच्यामध्ये एका साईडला आपल्याला दूध गरम करत ठेवायचं आहे आणि 1 वाटीभर दूध याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे पुढे जाऊन। पण खवाच याच्यात आधी छान मिक्स झाला पाहिजे। खव्यामुळे खूप सुंदर असा थिकनेस येतो आणि खूप चविष्ट असा गाजराचा हलवा सेम हलवाईसारखा लागतो। तर त्याच्यामुळे तुम्ही कधी जर असा बनवला नसेल तर नक्की ट्राय करून पहा, खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो। तर इथे खवाचा छान मी हलव्यात गाजरामध्ये मस्त मिक्स करून घेतलेला आहे आणि आता पाहू शकता मी इथे 1 वाटी दूध टाकून घेतलेलं आहे आणि दूधसुद्धा छान मिक्स झालं। एक उकळी आली की त्याच्यात मी साखर ॲड केलेली आहे। साखर आणि वेलची पावडर ॲड करून घ्यायची आहे आपल्याला। वेलची पावडरमुळे वास खूप सुंदर येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते। तर मी आता एका साईडला इथे आपला गाजराचा हलवा होतोय तोपर्यंत पीठ मळून घेणार आहे पुऱ्यांसाठी। तर इथे 2 वाटी मी पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आधीच मीठ टाकून घेतलं होतं मी आणि थोडं थोडं पाणी टाकून आता छान याला मळून घेणार आहे। तुम्ही कोणतंही पीठ मळत असाल ना तर थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं, म्हणजे पीठ खूप पातळ होत नाही आणि खूप घट्टसुद्धा। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण मळून घेऊ शकतो व्यवस्थित। तर चिमूटभर मीठ मी आधी घातलं होतं आणि याला आता मी छान असं मळून घेणार आहे आणि मळून घेतल्यानंतर याला कंपल्सरी 10 मिनिटं आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे, कारण तसं केल्यामुळे पुऱ्या असू देत किंवा चपाती असू देत खूप छान होते। चपातीसुद्धा खूप छान फुगते याची आणि याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर 2 चमचे रवासुद्धा तुम्ही ॲड करू शकता। मी फक्त नैवेद्यापुरतं पुऱ्या करून घेणार आहे आणि बाकीच्या उरलेल्या पिठाच्या चपात्या करणार आहे, त्याच्यामुळे मी याच्यात रवा ॲड केला नाही, कारण आमच्या घरात एक छोटं बाळ आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ऑइली काही घरामध्ये त्याला देत नाही। तर मला चपाती करायची आहे उरलेल्या पिठाची, त्याच्यामुळे आता पीठ छान असं मऊसूत मळून घेतलेलं आहे आणि याला मी 10 मिनिटं असं रेस्टला ठेवणार आहे। एका टोपामध्ये तेल लावून छान झाकण ठेवून पीठ मी ठेवून देणार आहे।
ज्याच्यामुळे की माझ्या ज्या पुऱ्या आहेत त्या पण मस्त टम्म फुगणार आहेत आणि चपात्यासुद्धा मस्त मऊ लुसलुशीत होणार आहेत। तर छान असं जेवढं आपल्याला पीठ मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही ह्या प्रकारे नक्की थाळी बनवून पहा। नक्की तुम्हाला फक्त 45 मिनिट ते 1 तास खूप झाला आणि एवढे सारे पदार्थ तुम्ही बनवू शकता आणि खायला दुसऱ्या साईडला आता आपल्याला बनवायचं आहे कोणी गेस्ट आले असं किंवा कोणताही पुलाव सोडायचा मी आधीच व्हेजिटेबल्स पूर्ण कट करून घेतलेले होते। तांदूळ छान भिजले आहे मला बनवताना आणि ते माझा हलवा बनवता रेडी झालेला आहे। मी एका साईडला तो ठेवून घेणार आहे। सगळं आधीच तयारी करून ठेवली ना की तुम्हाला सुद्धा टाइम नाही लागणार बनवायला, पण जर चिरून नाही ठेवलं तर मग त्याच्यात खूप वेळ जातो नंतर। मग एका साईडला इथे मी आता तेल टाकून घेतलेलं आहे 3 चमचे आणि तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी जिरं आणि मोहरी याची फोडणी देणार आहे। तर इथे तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून मोहरी टाकायची आहे आणि थोडे जिरे टाकायचे आहेत। तर हे छान तडतडून द्यायचे आहेत। तडतडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत जे गरम मसाले कोणताही आपण पावडर मसाला इथे ॲड करणार नाही। तर इथे मी 2 तमालपत्र, 1 मोठी वेलची, 1 स्टार फूल, 3 छोटी वेलची, 4 दालचिनी आणि 4 लवंगा छान अशा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। 2 उभे चिरलेले मोठे कांदे आपल्याला तेलात मस्त परतून घ्यायचे आहेत। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदे आपल्याला फ्राय केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे काही व्हेजिटेबल्स आहेत आपण कट केलेले, इथे आलं लसूण पेस्ट मी ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते ॲड करायचे आहेत। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स घेऊ शकता आणि हा जो पुलाव आहे ना हा 3 ते 4 लोकांना आरामात पुरेल एवढा पुलाव इथे होणार आहे आणि ह्या साईड डिश आहे त्याच्यामुळे आरामात 3 ते 4 लोकांना पुरू शकतो। तर याच्यात मी आता भाज्यांमध्ये फ्रेंच बीन्स, ग्रीन पीस आणि गाजर घेतलेला आहे आणि इथे मी अजून बटाटासुद्धा चिरून घेतलेला आहे। तर हे आपल्याला छान असं आता फ्राय करायचं आहे, तेलामध्येच परतून घ्यायचं आहे। तेलात परतल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। छान 2 मिनिटं आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आहे जे की आपण भिजत ठेवले होते आणि भिजवलेले तांदूळ जे भाताला तुम्ही यूज करा खूप छान भात होतो त्याच्यामुळे नक्की तुम्ही कोणती बिर्याणी असू देत किंवा काही असू देत तांदूळ आधी छान भिजत ठेवा आणि मगच यूज करा। मी इथे लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो आता 30 मिनिटं नक्की भिजला असेल। त्याच्यामुळे आता मी तो जो तांदूळ आहे तो छान 2 ते 3 मिनिटं या तेलावरती फ्राय करणार आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता। मी इथे तेल टाकणार आहे आणि वरतून तूप ॲड करणार आहे। सो आता मस्त असं माझं जे व्हेजिटेबल्स होत्या त्या सगळ्या परतून झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी आता छान असं माझा जो तांदूळ आहे जो की मस्त असा भिजला आहे मी तुम्हाला दाखवतेच। जर तुम्हाला पुलाव करायचा असेल तर तुम्ही असाच तांदूळ घ्या, लॉंग ग्रेन बासमती तांदूळ, याचा खूप छान होतो पुलाव। आणि पाहू शकता तुम्ही इथे मी आता तांदूळ ॲड करत आहे आणि आता तांदूळ 2 ते 3 मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे। तेलामध्ये मस्त असा परतून घ्यायचा आहे सगळ्या भाज्यांसोबत। याच्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा ॲड करू शकता। तुपाने खूप छान टेक्स्चर येतं, वास खूप छान येतो आणि फ्लेवरसुद्धा खूप मस्त उतरतो भातामध्ये। सो इथे तूप तुम्ही ॲड करा आणि पाहू शकता मस्त असा वास सुटलेला आहे आणि खूप छान वाटत आहे। सो इथे मी जेवढा तांदूळ होता 2 पेले तांदूळ आहेत तर आपल्याला पाणीसुद्धा 2 पेलेच टाकायचं आहे, पण मी 1 पेला एक्स्ट्रा टाकणार आहे कारण त्याच्यामध्ये बटाटा आणि व्हेजिटेबल्स आहेत। सो ते सुद्धा शिजले गेले पाहिजे, त्याच्यामुळे मी 1 पेला अजून ॲड करणार आहे। 2 पेले तांदळाला मी 3 पेले पाणी ॲड केलेलं आहे। तर तुम्हीसुद्धा तुमच्या ह्याच्यानुसार पाणी टाकू शकता आणि एवढं जर पाणी टाकलं तरी तुमचा भात खूप मस्त मोकळा आणि छान शिजणार आहे। सो वरतून आता आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि थोडासा माझ्याकडे बिर्याणी मसाला होता तो मी ॲड करून घेणार आहे। व्हेज बिर्याणी मसाल्याने फ्लेवर खूप छान येतो, त्याच्यामुळे फक्त तेवढाच मी वरतून ॲड करणार आहे आणि खूप सुंदर झाला होता हा भातसुद्धा। तर तुम्ही हा पुलाव नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागतो। आणि आता छान हे मिक्स झाल्यानंतर याला एक उकळी आल्यानंतर आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे। या स्टेजला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि कुकर बंद करून घेतल्यानंतर आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे। तर इथे आपले बटाटेसुद्धा खूप छान शिजले आहेत। तोपर्यंत एक कढईमध्ये आपल्याला मस्त अशी फोडणी द्यायची आहे।
फोडणीसाठी आपल्याला इथे 2 कांदे आणि 1 टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचा आहे आधीच। तर इथे मी आता कढईत 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे, 3 छोटी पळी तेल ॲड केलेलं आहे। सो इथे आपल्याला आता जिरे आणि मोहरी ॲड करून तडतडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो ॲड करायचा आहे। तर सगळ्यात पहिलं जिरे आणि मोहरी तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला इथे कढीपत्ता ॲड करायचा आहे। पण पहिला कढीपत्ता ॲड करायचा नाही कधीच, कारण त्याच्यामुळे पूर्ण तेल उडतं कढईमधलं। पहिलं कांदा ॲड करायचा आणि मग थोडासा कांदा आणि मग त्याच्यात कढीपत्ता ॲड करायचा, की जेणेकरून कढीपत्ता खूप छान फ्राय होतो आणि तेलसुद्धा उडत नाही। आणि मग उरलेला कांदा आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे। छान असा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचा आहे। कांदा मस्त असा फ्राय झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला जे टोमॅटो आहे त्याचे असे काप करून, खूप मोठे आणि खूप छोटेसुद्धा करायचे नाही आहेत, असे काप करून आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे। या स्टेजला तुम्ही ते आलं लसूण पेस्टसुद्धा ॲड करू शकता। तर ही जी नैवेद्याची थाळी आहे ही मी मार्गशीर्ष गुरुवारी बनवत आहे। तर मार्गशीर्ष गुरुवारची 3रा गुरुवार आहे आज, आणि आज मी ही थाळी बनवणार आहे। तर देवाच्या नैवेद्यासाठी आज मी ही थाळी केलेली आहे। सो तुम्हीसुद्धा कोणताही तुमचा जर उपवास असेल आणि उपवास सोडायचा असेल तर तुम्ही ही थाळी नक्की ट्राय करू शकता आणि नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगासुद्धा कशी झाली आहे। सो इथे मस्त असं आत्ता हे परतून झालेलं आहे आणि छान त्याला तेल सुटेपर्यंत अजून 2 मिनटं मी याला फ्राय करून घेणार आहे। फ्राय केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहे। तर इथे मी 2 चमचे धने पावडर, 1 चमचा गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला ॲड करू शकता, 1 चमचा साठवणीचा मसाला, पाऊण चमचा हळद आणि मीठ आपण ऑलरेडी ॲड केलेलं आहे। सो इथे आपण छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे कोणताही चिकन किंवा मटन मसाला असेल तर तो तुम्ही ॲड करू शकता, याने चव खूप छान येते भाजीला। सो इथे तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता आणि ही खूप इन्स्टंट बटाट्याची भाजी आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते। ही भाजी खूपच टेम्पटिंग होते आणि चव 1 नंबर लागते। सो नक्की बनवून पहा। तर आता मी बटाटे हातानेच कुस्करून घालणार आहे, की जेणेकरून त्या भाजीला एक टेक्स्चर खूप सुंदर येईल आणि दिसायला पण छान दिसणार आहे आणि खाताना पण जी चव आहे ना बटाट्याची मस्त भाजीमध्ये उतरणार आहे आणि थिकनेससुद्धा याच्यामुळेच येणार आहे। तर खूप जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं चुरून टाकायचं आहे बटाटा आपल्याला। 2 मिनटं तेलात फ्राय करून याच्यावरती आपल्याला जेवढं आपल्याला गरजेचं पाणी आहे तेवढं तापून घ्यायचं आहे। तर मी एका छोट्या टोपामध्ये ग्लासभर पाणी तापून मस्त उकळलेलं पाणी भाजीत मिक्स केलेलं आहे, की जेणेकरून भाजी जी आहे ती छान अशी शिजणार आहे आणि तिची जी प्रोसेस आहे ती नॉर्मल थंड नाही होणार, जशी चालू आहे तशीच चालू राहणार आहे। त्याच्यामुळे उकळलेलंच पाणी आपल्याला भाजीत मिक्स करायचं आहे, की जेणेकरून भाजी खूप छान आणि लवकर शिजेल। तर इथे भाजी आता साईडला ठेवून देणार आहे आणि मस्त अशा आता पुऱ्या बनवायच्या आहेत। तर तुम्ही सिंगल पुरी करता का कशी करता मला कमेंट करून सांगा। मी पुऱ्या ह्या एक मोठा गोळा घ्यायचा आणि छान असा लाटून घेते आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या पाडते, की जेणेकरून आपला टाईमसुद्धा वाचतो आणि पटपट आपल्याला मस्त गोलाकार पुऱ्यासुद्धा बनवून मिळतात। तर मी अशा प्रकारे माझ्याकडे जो ग्लास आहे त्याने ह्या पुऱ्या छोट्या छोट्या कापून घेत आहे आणि ह्या पुऱ्या मी एवढ्याच बनवणार आहे नैवेद्यासाठी आणि बाकी उरलेल्या पिठाच्या मी चपातीच बनवणार आहेत, कारण आमच्या घरात छोटं बाळ आहे तुम्हाला सांगितलं आहे। तर तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मीडियम गॅस करून आपल्याला एक पुरी छान तळून घ्यायची आहे। जेवढी तेलाची क्वांटिटी आहे तेवढ्या पुऱ्या त्याच्यात बसू शकतात, पण जास्तसुद्धा पुऱ्या टाकायच्या नाही आहेत आणि एक पुरी टाकून त्याच्यावर हळूहळू तेल सोडायचं आहे, की जेणेकरून ती मस्त टम्माशी फुगेल आणि खाताना पण खूप छान लागेल आणि कच्ची राहणार नाही। त्याच्यामुळे छान अशी एक पुरी मी इथे भाजून घेतलेली आहे आणि एक पुरी भाजून मस्त दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायच्या आहेत आणि भाजून घेतल्यानंतर त्या काढून घ्यायच्या आहेत। सो इथे माझ्या सगळ्या पुऱ्या आता भाजून होत आहेत। पुऱ्या भाजून झाल्यानंतर मी याच्यातच मस्त गरम गरम पापड तळून घेणार आहे आणि मग माझी डिश ही रेडी होणार आहे। चला मग
चला तर मग एक एक पुरी मस्त अशी फुगलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही मस्त टम्म फुगलेले आहे। छान तेल निथळून पुरी आपल्याला साईडला ठेवायची आहे आणि मस्त गरम गरम पापड इथे रेडी आहे। तुमच्याकडे कुरड्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही तळू शकता। माझ्याकडे पापड होते सो मी पापड इथे तळलेले आहेत आणि मस्त बटाट्याची भाजी पाहू शकता खूप सुंदर दिसत आहे आणि खूपच म्हणजे टेम्पटिंग अशी होती। छान भाजी झाली होती। मस्त वरतून कोथिंबीर मूठभर अशी घालून घ्यायची आहे भाजीमध्ये आणि छान मिक्स करायची आहे। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। आपला भात सुद्धा रेडी झालेला आहे, भाजी सुद्धा झालेली आहे आणि आता पुऱ्या सुद्धा रेडी झालेल्या आहेत। तर मस्त आता प्लेट आपण लावून घेऊयात आणि तुम्हाला ही डिश कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट डिश कोणती बनवू हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा। सो आता मी इथे ताट रेडी करणार आहे। तर एका साईडला मस्त बटाट्याची भाजी, गाजरचा हलवा, छान अशा पुऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्या अशा इथे मी लावून घेणार आहे आणि तुम्ही तळणीमध्ये भजीसुद्धा बनवू शकतात, पण आता मी बनवणार नाही आहे भजी। आणि मस्त पुलाव पाहू शकता किती सुंदर पुलाव झाला होता, खायला सुद्धा एक नंबर झाला होता पुलाव आणि पापड आणि आपली ही मस्त चमचमीत आणि टेस्टी अशी डिश रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशा नवनवीन ट्राय करा चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी सगळ्यांना खायला घाला आणि सगळ्यांना सुद्धा खूप आवडणार आहे। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आमच्या